मीरूचा बर्थडे. सो आम्ही चाललो आज महालक्ष्मी टेम्पलमध्ये, कारण आम्हाला मीरूचा थोडा अभिषेक घालायचा होता. सो सकाळी 7चा टाईम आहे आणि आम्ही आता निघालो. सो छानपैकी रेडी होऊन आम्ही आता जाणार आहोत मंदिराकडे. आणि हा बघा मीरू पण छान रेडी झाला आहे सकाळी कुर्ता घालून. आणि डॅडूने पण मस्त कुर्ता घातला आहे ना मीरू हाय कर. चलो. सो आम्ही इथे आता मंदिराकडे पोहोचलो. तरी ते तुम्हाला 1 नंबरच्या गेटला खूप सारे असे छान छान नाश्ते करायला भेटतील. 30 रुपये. तुमचे 30 आहे. अजून 30 देंगे. 2 मिनिट. एकच बोलू साहेब तुम्हाला. तुम्ही सो मी छान अशा हिरव्या गार बांगड्या भरल्यात आणि आम्ही आता पोचलो मंदिरामध्ये. सो इथून तुम्ही बघितलं ना तरी तुमचं मुख दर्शन होणार. हे बघा, इथून तुम्हाला मंदिरातली देवी दिसेल. सो इकडे सकाळी आल्यावर एवढं भारी वाटतं ना, पण काय सांगू, खूप छान वाटतं इकडे आल्यावर. म्हणून या 2 वर्षातच मी 4 वेळेला आलो सकाळी. खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न वाटतं. देवीसाठी ओटी घेतली आम्ही. हा आमचा ओटीचा सामान आहे आणि आम्ही आता अभिषेकला चाललो. हां ते आतमध्ये शूटिंग अलाउड नाही सांगितलं. सो डॅडी आता अभिषेकाला बसणार आहे, तर आम्ही बसलो. तर आम्हाला इथे पाठी बसवलं आहे, तर मीरू आणि मी पाठी बसलो आहे ना. सो ते आता अभिषेकाची तयारी चालू आहे. तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणांच. मीरूला लागले आता भूक. काय खाणार मग? ज्यूस पिणार. ओके. आणि तिथे एक आजी येतात सकाळी, म्हणजे लास्ट टाइम आम्ही खाल्लं होतं. आपलं घरगुती जेवण आणतात, भाकरी ठेचा वगैरे. वाव, 1 नंबर लागतो. त्यांचाच वेट करते कधीपासून. मीरू हे बघ, ज्यूस पितो आहे ना. कसा आहे ज्यूस? ज्यूस पण. दर्शन आणि अभिषेक वगैरे खूप छान झाला आहे. आणि मला देवीची साडीसुद्धा भेटली. ही बघा, ही देवीला नेसलेली साडी आहे आणि खूपच छान आहे. आणि ते मी बोलली त्यांना मला साडी भेटेल का, तर त्यांनी मला परत इकडे नेलं होतं गाभाऱ्यामध्ये आणि तिथून मला चॉईससाठी दिलं होतं. तर त्याच्यातून मी ही चॉईस केली. मीरूला इथे झोप आली. आता आम्ही मस्तपैकी फ्रेश झालोत आणि आता आमची बॅकपॅक पण झाले आणि आम्ही आता लगेच निघतो महाबलेश्वरला जायला. आणि मीरू तर इथे झोपलाय, अजून उठला नाही. आता त्याला तसंच उचलून गाडीमध्ये टाकायला लागेल, आहे ना मीरू? नाही उठत. सो चलो. पण उठलाय आता आणि आम्ही इथून आता चेकआउट केलाय आणि निघतो आमच्या मीरूचा बर्थडे सेलिब्रेट करायला, आहे ना. तुला इथं दिसली त्याची डंपर आणि JCB. सो आम्ही आता त्याला घ्यायला आलो. वाव, थांब, उतरू नको. मीरूने काय काय घेतलं? थार आणि JCB घेतली ना. मला देशील ना? मीरूने त्याचा बर्थडे गिफ्ट घेतलाय आमच्याकडे, आहे ना. आम्ही आता पोहोचलो. कुठे पोहोचलो? हा, तिथं पोहोचलो आम्ही आता. वाव, आम्ही आता महाबलेश्वरला पोहोचू. बघ काय आहे,
सो मेनी बफेलोज. वाव, बक्कू पण होती. सो वी आर रिच अँड आम्ही आता इथे हॉटेल बघतोय म्हणजे रिसॉर्ट. सो आम्ही आलो आता ड्रीमलँडमध्ये, जो की महाबलेश्वरमध्येच आहे. कारण आम्ही इकडनं आलो होतो सातारा साईडनं, तर पाचगणी अजून खूप लांब आहे इथून, म्हणजे काहीतरी 30 किलोमीटर्स आहे. सो आम्ही डिसाईड केलं की इथेच राहू महाबलेश्वरमध्ये. आणि मग इथे आम्ही ह्या रिसॉर्टला आलो. इथे रिसेप्शनिस्ट आहेत, इथं रेस्टॉरंट आहे त्यांचा. हा रिसॉर्ट तर एवढा मोठा आहे ना का मला समजतच नाही कुठे राहू. आम्ही हे कॉटेजेस बघायला आलो होतो पण इथे कोणीच दिसत नाही. सो जरा रिस्की वाटतं राहायला, कारण खूप जास्त मोठा आहे हा रिसॉर्ट. आणि इथे पण आहेत कॉटेजेस, हे बघा. पण एवढे मोठे घेऊन पण काही यूज नाही. इथे हे पण आहे. हां नको रूम्स बघूच. हां